श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि इकडे मिरच्या निवडत आहे मी आणि आई दोघी जण मिळून आम्ही मिरच्या निवडत आहे। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात बघा, बेडगी मिरची, लवंगी मिरची, जवारी मिरची, तसेच काश्मीरी बेडगीमध्ये पण 2-3 प्रकार असतात। आता तुमच्या घरात जसे तिखट खातात त्यानुसार तुम्ही कुठली मिरची सांगते यार। बेडगी कुठले दाखवते जरा, ठीक आहे? कुठले? काश्मीरी बेडगी आणि साधी बेडगी दाखवू त्यात आहे ना। अगं ती हे आहे ना जवारी, ही जवारी ही वाटत ही जवारी ना, ही जवारी। आणि ही साधी बेडगी आहे काय? सुरगाळ्यावानी असते हे आहे वाटतं बी, साधी बेडगी। साईज न जरा असं हे असते ना ती। आणि कुठली असते? लवंगी याच्यात नाही आहे। नाही असते खरं, याच्यात नाही आहे। लवंगी मिरची असते ती जास्त तिखट असते। हे किती 6 किलो आहेत काय? 6.5 किलो आहे। अशी देठ काढायची मिरच्यांची, आणि एवढी देठ मी काढल्यात आणि एवढी आमच्या आईने काढली। आणि काल आई बाजारात गेलेली आणि ज्या तळून खायच्या मिरच्या असतात बघा, 30 रुपये किलो न केवढ्यावाला मिरच्या आलेल्या आहेत बघा 1 किलोमध्ये। आणि आई आमची साखर चहाला कशाने घालते, मी चमचा वगैरे घालते, तर हिनं काय केलं आहे, आमची जी खेळण्यातली बादली होती ती तिनं साखरेमध्ये घालून ठेवलेली आहे। आणि गॅस कट्ट्यावर अन्नपूर्णा मातेची फरशी कशी बसवलेली आहे बघा, भगवान शंकर आहेत आणि ते अन्नपूर्णा माता आहे ती त्यांना जेवण वाढत आहे। आणि बंड्याला आमच्या आणल्यामुळे कसं बसत आहे बघा, इथं शांत एकदम झालेला आहे तो। आणि नारळाचं झाड किती उंच गेलेलं आहे बघा, खूप म्हणजे खूप उंच गेलेलं आहे। आधी खूप गिड्ड होतं ते झाड आणि ते उंच जावं म्हणून त्याला इंजेक्शन केलं, तर आता एवढं उंच गेलं आहे की नजरसुद्धा पोहोचू शकत नाही। आज नारळ वगैरे काढणार आहेत, दाखवेन मी तुम्हाला, माणूस येणार आहे नारळ काढायसाठी। तर हे बघा ती माणसं सगळे आलेले आहेत, त्यामुळे सगळं तिथला पसारा काढला, कारण नारळाची घड जर पडली तर सगळं मग बारड्या वगैरे प्लॅस्टिकच्या असतात त्या फुटतात, त्यामुळे सगळं तिथलं काढलं। दारात झाडं वगैरे असली की छान वाटतं, पण त्या झाडांची तेवढीच काळजीसुद्धा घ्यावी लागते। आणि उन्हाळ्यात तर झाडांना पाणी वगैरे सगळं व्यवस्थित द्यावं लागतं। आणि याचं काय चाललं आहे बघा, नारळाचे जे कोंब असतात ते पडलेले आहेत आणि ते घेऊन नाचत आहे। एवढे नारळ निघलेले आहेत आणि पाण्याचे जे नारळ आहेत ते वेगळे आहेत। या नारळामध्ये काय झालं, खोबरं तयार आहे।